पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील? एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि ते वाटत असल्याचं फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात। मग ते उघडपणे सांगा असं जाहीर आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोपही त्यांनी केलाय। यावेळी त्यांनी अजित पवारांनाही अर्धवट माहिती देऊ नका असं सांगितलं आहे। तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका, निवडणूक आयोगानं आजचा दिवस सत्ताधाऱ्यांना दान केलाय। शिंदे गटाकडे, भाजपाकडे, अजित पवारांकडे पैसा आहे आणि अजित पवारांनी पैसा कुठून येतो हे सांगितलंय। शेकडो कोटींच्या फायली बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी कशा आला हे त्यांनी सांगितलंय आणि शिंदेंच्याही बाबतीत आहे, फडणवीस आणि इतर यांच्या सहकार्यांबाबतीतही आहे। त्यामुळे निवडणूक आयोग किंवा अँटी करप्शन ब्युरो काय करतायत ते काही करणार नाहीत। अजित पवारांनी कोणाला कोणती फाईल आली आहे हे अर्धवट सांगू नये। तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका, तुमच्यात हिंमत असेल तर लोकांसमोर येऊन सांगा असं आवाहन संजय राऊतांनी दिलं आहे। गणेश नाईक यांना आवाहन आहे की कोडी टाकू नका। एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील हे सांगा। एकनाथ शिंदेकडे हरामाचा पैसा आहे आणि ते वाटतात असल्याचं फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगितलं। मग ते उघडपणे सांगा। याला ब्लॅकमेलिंग म्हणतात। तुम्ही माझं उघड करू नका, मी तुमची नाडी सोडणार नाही असं महाराष्ट्रातील राजकारणाचं सुरू असून हे योग्य नाही। अजित पवारांकडे महाराष्ट्राच्या हिताची महाराष्ट्र कसा लुटला जातो आहे याची माहिती असेल तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उघड केलं पाहिजे। ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचा प्रकार, गुप्तपणे एकमेकांच्या फायली काढतायत आणि ब्लॅकमेल करता आहे। शिंदेंचं काही काढलं की ते फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांनी काही बोललं की ते शिंदे पवारांना ब्लॅकमेल करणार। या महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत ब्लॅकमेल करून स्वार्थ साधण्याचे प्रकार सुरू आहेत। काल प्रचार संपला आहे, पण महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगुळ दिलाय। प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करू शकता, हे नवीन आहे। तो देखील घराघरात जाऊन करू शकता। एकदा प्रचार संपला की तो संपतो, ही आतापर्यंतची परंपरा होती, पण अचानक निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका घेतली आहे असं त्यांनी म्हटलंय। प्रचाराची मुदत संपल्यावरही राजकीय पक्ष आणि उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार करू शकत आहेत। सध्या वातावरण असं आहे की घरोघरी पैशांचं वाटप सुरू आहे। साडी वृत्तपत्रातून कार्यकर्ते पैशांच्या पाकिटाचं वाटप करतायत। त्यांना पैसे वाटण्याची मुभा मिळावी म्हणून निवडणूक आयोगानं आधीचा नियम मोडून हे नवीन तिळगुळ दिलं आहे अशी शंका आहे। ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदडलं जातंय। आज हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। जी त्याची खोट मेल्याशिवाय जात नाही हे शिवसेना आणि भाजपच्या बाबतीत मला म्हणायचं। हिंदू मुस्लिम आणि पैसे वाटप याशिवाय हे निवडणूक जिंकूच शकत नाहीत। यांच्याकडे कोणताही विचार नाही, फक्त पैशाचा वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर, याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी काही नाही। राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी दिसेल तिकडे ठोका असं आवाहन केलंय, तरच हा महाराष्ट्र, मुंबई आणि लोकशाही वाचेल। लोकशाहीच्या रक्षणासाठी अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची संस्था ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल असंही म्हटलंय।